प्रेक्षकांनो, आज तर सुशीलाबाईंनी पिच्छाच पुरवलाय पिंकीचा, नाव घे म्हणून नवऱ्याचं, आणि मजा आली आहे प्रेक्षकांनो. धनंजय पिंकी जिथे पडली आहे त्या गावाला जाऊन चौकशी करतोय पिंकीबद्दल, तिचा फोटो दाखवतोय. आता ह्या सगळ्यांनी महादेव बनवलंय. छबी म्हणते मी कसा बनवला महादेव. आता ही पिंकी तिचं कौतुक करत असते, छान छान. या सगळ्या पूजेची तयारी करताय आणि तिकडे धनंजय पिंकीबद्दल चौकशी करतोय असं त्यांनी दाखवलंय. आणि प्रेक्षकांनो, धनंजयच्या हाती पुरावा लागलाय, पण तो आपल्याला उद्या दाखवणार आहे ते, पण आजही त्यांनी छान दाखवलंय. आता सुशीलाबाई चित्राला सुद्धा महादेव करायला सांगताय. मितालीला म्हणताय काही अडचण आली तर मदत माग. महादेवाची पूजा करताय ह्या सगळ्याजणी हरितालिकेची, आणि प्रत्येक जण आपापल्या मनामध्ये प्रार्थना म्हणताय. आणि आता ह्या दोघांचं सूत कधी जुळलं ना प्रेक्षकांनो, ते तर आपल्याला कळलंच नाही. दोघे एकमेकांकडे बघून छान हसताय, डॉल्बी आणि निरी. आता पूजा संपन्न झाल्यानंतर सुशीलाबाई हरितालिकेला प्रार्थना करतायत की माझ्या नवऱ्याला लवकर मंत्रीपद मिळू देत आणि आमच्या घरात नातवंड खेळू देत. चित्रा प्रार्थना करते की आमच्या ह्यांचं लक्ष कामावर असू देत आणि माझ्याकडे सुद्धा. निरी मधामध्ये प्रार्थना करते की मला मायाळू आणि माझ्यावर खूप प्रेम करणारा नवरा मिळू देत. आणि मग डोळे उघडल्यावर डॉल्बीकडे बघतीये. तर आता इकडे ना प्रेक्षकांनो, एका माणसाला विचारलंय धनंजयने, म्हणजे की इथे कोणी मुलगी गेली किंवा आली असं काही दिसलं का. तेव्हा हा माणूस म्हणतो काय आहे ना साहेब, इथे ट्रेकिंग करायला खूप सारे लोक येतात. मागे एकदा 7-8 महिन्यात एक कोणीतरी बाई आल्या होत्या ट्रेकिंगला, आणि त्यांना जखमी अवस्थेत एक दुसरी बाई दिसली होती म्हणे, आणि त्या बाईला दवाखान्यात न्यायची खूप घाई होती त्यांना, पण ती बाई एवढी जखमी झाली होती, मला नाही वाटत ती वाचली बिचली असेल. मिताली तिच्या महादेवाला प्रार्थना करते की तिला युवराज सारखा नवरा मिळू देत आणि युवराजला आरोग्य आणि छान धनसंपत्ती मिळू देत. प्रार्थना झाल्यावर ती युवराजकडे बघून हसायला लागते, पण युवराज मात्र इकडे तिकडे बघून घेतो. आता धनंजय पिंकीचा फोटो दाखवतोय त्या व्यक्तीला आणि म्हणतोय हीच ती बाई होती का. तेव्हा हा माणूस म्हणतो साहेब, या बाईला न म्हणजे त्यांनी एवढं गडबडीत नेलं दवाखान्यात की आम्हाला तिचा चेहरा वगैरे दिसला नाही, पण ती बाई खूप जखमी होती, मला नाही वाटत ती दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत तरी वाचली असावी. बाकी तुम्ही बघा चौकशी करून, पण आम्ही कोणी काही तिचा चेहरा बिरा बघितला नाही बघा. आता धनंजयचे लगेच इंडिकेटर पेटलेत की जाऊन दवाखान्यात चौकशी करावी लागेल. आता इकडे युवराज ना निघून जात असतो, त्याला खूप बोर झालं असतं तिथे बसून आणि जात असताना अचानक तो पिंकीच्या समोर येतो आणि पिंकीचा पाय निसटत असतो आणि पुन्हा तो पिंकीला असं सावरतो आणि तिच्या हातातलं जे पूजेचं ताट आहे ते तो असं म्हणजे अशा प्रकारे खालून धरतोय, म्हणजे त्या पूजेच्या ताटाला तो पडू देत नाही. आणि मितालीला या गोष्टीचा खूप राग येतो. मिताली लगेच पिंकीजवळ जाते आणि म्हणते पिहू काय चाललंय ग तुझं, तुझी पूजा कर ना. पिंकी म्हणते सॉरी मिताली ताई, माझा पाय ट्विस्ट झाला अचानक. मिताली तिच्यावर ओरडते आणि म्हणते बस खाली आणि पूजा कर तुझी, काय चालू असतं ग तुझं हे. सुशीलाबाई पण ओरडतात, ए अशिष्टांट गपचूप इथे बसून पूजा कर ना, कशाला नसते उद्योग करते ग. युवराज तू इथून उठून जाऊ नकोस, अजून पूजा संपन्न झालेली नाहीये. आणि आता प्रत्येक जण आपापल्या जागेवर बसून जातं, सगळेजण हिच्याकडेच बघत असतात. पिंकी मात्र मनातल्या मनात हसत असते. आणि आता पिंकी युवराजसाठी प्रार्थना करते, माते पार्वती मला जन्मोजन्मी धनींसारखाच नवरा मिळू देत. मी त्यांच्या नावाचं मंगळसूत्र काढलं, माझ्याकडनं मूर्खपणा झाला, मी आता तसं करणार नाही. माझ्या धनींचं रक्षण कर. माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या धनींची आशीर्वाद घ्यायची संधी मला दे आई. आणि आता तिने असं म्हणून देवीला प्रार्थना केली आहे. आणि ती आता साष्टांग नमस्कार घालायला जाते हरितालिकेला, आणि छबी पण तिच्यासारखं बघून नमस्कार घालत असते. पिंकी तिला शिकवते की असा नमस्कार कर, पण अचानक पिंकीचं मंगळसूत्र बाहेर येतं आणि छबी म्हणते ए तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, हिचं लग्न झालंय. आणि सगळेच जण पिंकीकडे बघायला लागतात. पिंकी पण खूप घाबरून जाते, आता काय उत्तर द्यावं. माईसाहेब, सुशीलाबाई, बापूसाहेब सगळेचे सगळे तिथे, सत्यादादा, आता काय करायचं. सगळेच जण पिंकीकडे बघायला लागतात, म्हणजे विचित्र नजरेने की हे काय आहे. आता छबी तिला विचारते तुझं लग्न झालंय, तू सांगितलं नाहीस आम्हाला. पिंकी आता तिथून निसटायचा प्रयत्न करत असते, पण लगेच सुशीलाबाई म्हणतात थांब, चाललीस कुठं, तुझं लग्न झालंय. आणि मग सुशीलाबाईंनी जे जाब विचारायला चालू केलंय, हिचं लग्न झालंय ते माहिती का ग मिताली तुला, हिने तुला सांगितलंय. आता मिताली पण आश्चर्याने बघते तिच्याकडे. सुशीलाबाई ते मंगळसूत्र हातात घेतात आणि म्हणतात मिताली सांग, हिने तुला सांगितलं होतं का हिचं लग्न झालंय ते. बता मिताली म्हणते पिहू व्हॉट हॅपनिंग, काय चाललंय हे, तू मला का नाही सांगितलं तुझं लग्न झालंय ते. सुशीलाबाई म्हणतात काय ग, खोटं बोलत आली आहेस का आमच्याशी आतापर्यंत, फसवणूक केली आपल्या सगळ्यांची. नाही, पिंकीला प्रश्न पडलाय आता काय करायचं, पण पिंकीने एवढा टाइमपास केलाय प्रेक्षकांनो, पण तो मजेशीर वाटलाय. सुशीलाबाई म्हणतात फसवणूक केली ना तू आमची. तेव्हा पिंकी म्हणते फसवणूक कुठे केली मी तुमची. लगेच या सुशीलाबाई म्हणतात तू सांगितलं नाहीस ना आम्हाला तुझं लग्न झालंय.
तेव्हा पिंकी म्हणते तुम्ही कधी विचारलंच नाही मला म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. आता मिताली म्हणते मग तू मंगळसूत्र का हाईड करून ठेवत होतेस इतके दिवस, तुला लपवायची गरजच नव्हती ना. मिताली तिला म्हणत असते बोल काहीतरी पिहू, तुझ्याशी बोलते मी. आता पिंकीला कळत नाही काय उत्तर द्यावं, पण ती इतकी विचार करून करून बोलत असते. आता ती रडायला लागते पिहू आणि म्हणते काय सांगू मी तुम्हाला, माझ्या नवऱ्यानं मला टाकलीये. आणि मग सुशीलाबाईने जे पिच्छा धरलाय तिचा, मग तुझ्या नवऱ्याचं नाव सांग. अरे देवा, आता पिंकी गप्प बसलीये, तिला काहीच कळत नाहीये काय बोलायचं. सुशीलाबाई म्हणतात नाव काय तुझ्या नवऱ्याचं, खरं खरं सांगायचं. मग पिंकी पुन्हा जरा विचार करते आणि म्हणते इश जावा तिकडं, काहीतरीच तुमचं, असं कसं नाव घ्यायचं बाई मी डायरेक्ट. आता सुशीलाबाई म्हणतात का नाही नाव घ्यायचं, इथं तिथं लुडबुड करताना मधी मधी करताना तवा नाही लाज वाटत तुला, लाज वाटते का आता नवऱ्याचं नाव घ्यायची, नवऱ्याचं नाव घ्यायला लाजते काय. आता पिंकी म्हणते आता का उखाण्यात घ्यायचं का मी नाव, काहीतरीच काय तुमचं. आता सुशीलाबाई म्हणतात चल घे घे आता उखाण्यातच नाव घे. पिंकी हसायला लागते आणि म्हणते अगो बाई उखाण्यातून नाव. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात उखाण्यातूनच नवऱ्याचं नाव घे. तेव्हा पिंकी म्हणते अगो बाई त्यांचं नाव मी उखाण्यातून घेऊ, बरं 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 घेते हां. आता पिंकीने असले 2-3 बारे उखाणे मारलेत प्रेक्षकांनो. पिंकी आता जरा विचार करते आणि मग नाव घेते जायची येणी आणि जुईचा गजरा, जायची येणी आणि जुईचा गजरा, आमच्या दोघांवर समद्यांच्या नजरा. छबीला फार आवडतो तो उखाणा. चित्रा म्हणते ते नजरा बिजरा ठीक आहे पण तुझ्या नवऱ्याचं नाव घे आधी. सुशीलाबाईंना फुल डाऊट आहे हिच्यावर, आता कोणाला येणारच म्हणा. आता ही चित्रा म्हणते घे घे नाव घे. तेव्हा पिंकी म्हणते जावा तिकडं, काहीतरीच तुमचं, सारखं सारखं काय नाव घ्यायला लावता मला. चित्रा म्हणते ए बाई ते समद सोड, आधी आम्हाला नवऱ्याचं नाव घेऊन दाखव. या सगळ्यांनीच पिच्छा पुरवलाय तिचा. पिंकी पण त्यांना भारी घुमवते. सुशीलाबाई म्हणतात घे की उखाण्यातून नवऱ्याचं नाव. आता पिंकी म्हणते अरे बापरे उष्णता लई वाढली आहे, उष्णता लई वाढली म्हणून ह्यांनी आणली कुल्फी. आता छबीताई म्हणतात अगं मला पण खूप आवडते कुल्फी. पिंकी छबीकडे बघते, स्माईल करते आणि पुन्हा नाव घ्यायला लागते. उष्णता वाढली म्हणून ह्यांनी आणली कुल्फी, टिंब रावांचं नाव घेते, मी काढणार त्यांच्यासोबत सेल्फी. छबी उड्या मारायला लागते, मला पण सेल्फी काढायची आज, छान छान. आता लगेच ही चित्रा म्हणते छान छान टिंब राव नाव आहे तर. आता सुशीलाबाई तिच्यावर चिडतात, एक गळका माठ टिंब राव असं कधी नाव असतं का. आता चित्रा म्हणते हा मग मी तेच सांगत होते ना. सुशीलाबाई म्हणतात तीच सांगतीन तू ऐकती का, काय ग हे असं काय नाव घेतलंय तू. आता पिंकी म्हणते जे छापलं होतं ना टिंब राव, म्हणजे मी घोकमपट्टी करणारी विद्यार्थिनी आहे ना. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात टिंब काय नाव घे ना तुझ्या नवऱ्याचं, दुसरं उखाणा घे चल घे. पिंकी म्हणते बरं घेते ओके. आता पुन्हा विचार करायला लागते ही काय नाव घ्यायचं. प्रेक्षकांनो सगळ्याच कलाकारांनी खूप छान ॲक्टिंग केली आहे. हे सगळेजण शर्थीचे प्रयत्न करत असतात आपल्याला एंटरटेन करायचा. आता पुढे पिंकी नाव घेते कॉलेजमध्ये शायनिंग मारायला घालायचे मी गॉगल, कॉलेजमध्ये शायनिंग मारायला घालायचे मी गॉगल, रोमिओवानी होते समजे माझ्या मागे पागल. सुशीलाबाई अजून चिडतात आणि म्हणतात ए पागल नाव घे नाव कुठे आहे तुझ्या नवऱ्याचं याच्यात. आता चित्रा पुन्हा तिचं ज्ञान दाखवते, अहो आईसाहेब आत्ता नाव होतं ना त्याच्यात रोमिओवानी. सुशीलाबाई म्हणतात अगं बाई तुझ्या अकलेचे तारे तोडणं बंद कर, तिला नाव घेऊ दे. अय तुला नाव घ्यायचं सांगितलं ना, चल नाव घे पटकन. प्रेक्षकांनो सुशीलाबाईंनी आज तिच्या तोंडून काढायचंच ठरवलंय की ती पिंकी आहे आणि ते काढणारच आहेत त्या. आता पुढे बघा पिंकी म्हणते नाव घेऊ का, बरं घेते. आता पिंकी नाव घेते गल्लीमध्ये समदे प्रेमाने म्हणतात ह्यांना बंड्या. पिंकी जोरात ओरडते ए बंड्या, आणि माझा बंड्या आहे हार्दिक पांड्या. काही असो का नसो छबीताईचं एंटरटेनमेंट मात्र मस्त होतंय, ऍक्टिंग कमाल. पण आता पुढे चित्रा म्हणते अगो बाई ह्या समद्यामधला हिचा नवरा कोणता म्हणायचा. सगळेच जण हसायला लागतात पण सुशीलाबाईंना मात्र त्यांच्या नशिबाची कीव यायला लागली आहे प्रेक्षकांनो. चित्रा अशी बोलल्यानंतर त्या म्हणतात अरे सत्या, अरे बाबा कुठून तू हा भोपळा तुझ्या गळ्यात बांधून घेतलाय, अगं चित्रे जरा शांत राह ग बाई. सुशीलाबाई चित्रावर ओरडतायत आणि आता पिंकीला म्हणतात ए असिस्टंट पुरे करा, आता तुला सांगितलं ना एकदा तुझ्या नवऱ्याचं नाव घे, नाव आलं पाहिजे तुझ्या उखाण्यात, घे पटकन नाव. आता पिंकी म्हणते बरं मी असाच उखाणा घेते, अहो माझी घोकमपट्टी करायची सवय ना, बरं चला मी तुमच्या जीवाला थंड वाटेल असा उखाणा घेते. मग पिंकी नाव घेते
की फालुदा थंड वाटावा म्हणून त्यात घालतात सब्जा. आता छबी म्हणते मला पण फालुदा आवडतो. पिंकी म्हणते हां हां, मग पुढे. फालुदा छान लागावा म्हणून त्यात घालतात सब्जा. आता पुढे ना प्रेक्षकांनो, यांनी खूप मोठा सस्पेन्स क्रिएट केलाय. सुशीलाबाई म्हणतात पुढे काय, बोल ना पुढे काय, कुठे तुझ्या नवऱ्याचं नाव कसं आहे. आता लगेच ही पिंकी म्हणते अरे उखाणाच विसरले बघा मी. तेव्हा सुशीलाबाई म्हणतात मग दुसरा एक उखाणा घे, हा नसेल येत. सुशीलाबाई आज काही त्या पिऊला हलू देत नाही प्रेक्षकांनो नाव घेतल्याशिवाय. अरे देवा, सुशीलाबाईंचा हा स्वभाव मला भारी आवडतो. जबरदस्त डिटेक्टिव्हगिरी करतात त्या. पण युवराजच्या मनात मात्र शंकेची पाल चुकली आहे. ही जे काय करतीये ना ती पिंकीगिरी आहे. ह्या काय नाव घेतात ते बघितलंच पाहिजे. आणि आता पिंकीला प्रश्न पडलाय की नवऱ्याचं नाव घ्यावं कसं. आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पण पुढे आपण बघतोय हॉरिबल न्यूज कळली आहे काहीतरी बापूसाहेबांना. धनंजय बापूसाहेबांना फोन करतो आणि म्हणतो बापूसाहेब एक मोठी बातमी आहे आणि काय ते काही कळवलं नाही आहे आपल्याला. आणि चित्रा म्हणते अहो आईसाहेब हिनं जे मंगळसूत्र घातलं ना ते पिंकीचं आहे. अरे बापरे. आणि मग काय सगळेच जण तिच्याकडे बघायला लागलेत आणि स्पेशली युवराज. सुशीलाबाई म्हणतात हे मंगळसूत्र तुझ्याकडे आलं कुठून ते सांग. अरे देवा, आता पकडली गेली आहे की पिंकी. पण प्रेक्षकांना बघूयात ते आता तरी पिंकीचं सत्य रिव्हील करतात का. पण त्यांनी आता तरी हे सत्य रिव्हील करावं कारण मजा येईल पुढे बघायला. त्यामुळे बघूयात काय होतंय ते. पण तोपर्यंत ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यू. धन्यवाद.